मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील इंदोरी ग्रामपंचायत हद्दीमध्ये घर पाडलं आणि बेघर केलं या संदर्भात जो अनिल शिवराम जाधव आणि कमल अनिल जाधव यांनी जो राऊत कुटुंबावर जो आरोप केलेला आहे त्या संदर्भात त्यांचे जे सरकारी दस्तावेज आहेत आणि प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे हे मी जाणून घेणार आहे. वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी त्यांची बाजू घेतली होती की या कुटुंबावर अन्याय झालेला आहे, या कुटुंबाकडे मावळचे आमदार लक्ष देत नाहीत किंवा सरकारी अधिकारी लक्ष देत नाही असाही आरोप झाला होता. तर आम्ही जाणून घेतोय. काय नाव तुमचं आणि काय सांगाल? मी अविनाश राऊत. ह्या जाधव फॅमिलीने जो काय आरोप केला आहे आमच्यावरती, आज दुपारी तुम्ही त्यांची बाईट घेतली, त्याच्यावरती जे काय आरोप केले त्या आरोपांचं खंडन करण्यासाठी आज आपण इथं आहोत. तर त्यांचे जे काय मुद्दे होते ते तुम्हाला आम्ही आज कागदोपत्री क्लिअर करून दाखवतो समोर. तर सर्वात पहिलं त्यांचा मुद्दा असा होता की ही जी जागा आहे ही जागा आमची आहे, आमच्या पूर्वजांपासून आम्ही इथं राहतोय, गेल्या 5 पिढ्यांपासून आम्ही इथं राहतोय आणि या जागेवरती आम्ही अतिक्रमण केलं आणि आम्ही त्यांची घरं पाडली. हा जो त्यांचा मुद्दा होता. त्याच्यावरती मी हे सांगू इच्छितो की ही जी जागा आम्ही सुरुवातीला घेतली ती तळेगावातील काळे फॅमिलीकडनं आम्ही ही जागा खरेदी केलेली आहे, ज्याचा हा प्रूफ सनद आहे. ही त्याची सनद आहे त्या जागेची आणि सिटी सर्वेची. आणि त्याच्यानंतर त्यांचा हा सिटी सर्वेचा नकाशा त्यावेळेसचा जो त्यांनी आम्हाला दिला होता, बरोबर. त्यानंतर त्या जागेवरती त्यांनी असं सांगितलं की मग एवढे वर्ष तुम्ही आम्हाला हटकलं का नाही, किंवा आम्ही इथं काय खोल्या बांधल्या होत्या किंवा आणखीन काय. सगळ्यात पहिलं ज्या खोल्या बांधल्या किंवा त्या आम्ही हटकलं का नाही त्यांना त्यावेळेस, तर ह्या जागेवरती आमची केस जी चालू होती ती केसचे हे डॉक्युमेंट आहेत ज्याच्यावरती कोर्टने स्थगिती ऑर्डर दिलेली आहे. त्यानंतर ही स्थगिती ऑर्डर झाल्याच्या नंतर आम्ही त्या जागेचे रितसर खरेदी खतं करून घेतली. हे त्याचे खरेदी खतं आहेत, हे आपण बघू शकतो. हे त्यांचे खरेदी खतं आहेत. हे खरेदी खतं सिटी सर्वेचे आहेत, बरोबर. हा जो प्लॉट आहे हा 1000 चौरस मीटरचा प्लॉट आहे. सिटी सर्वे नंबर 716 हा 1000 चौरस मीटरचा प्लॉट आहे. त्याच्यामध्ये आता ते म्हणले की हा सर्वे नंबर आमचा आहे जिथं तुम्ही अनधिकृत ताबा घेतलाय. आता जो अनिल शिवराम जाधव आहे त्याचा हा सिटी सर्वेचा त्याचा उतारा आहे 4 गुंठ्याचा, जो की 386 स्क्वेअर मीटर आहे, बरोबर. आणि त्याचा जो सिटी सर्वे नंबर आहे हा 720 हा त्याचा सिटी सर्वे नंबर आहे. आणि त्याच्या अपरोक्त हा आमचा खरेदी केल्याच्या नंतर हा सिटी सर्वे आमचा 716 जो की 1000 चौरस मीटरचा आहे. आता त्यांनी ज्या वेळेस आम्हाला सांगितलं की तुम्ही आमची घरं पाडली किंवा आणखीन काय, आता ह्याची जी पण काय आमची तयारी चालली होती ती आम्ही महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाला 2019 साली आम्ही हे पत्र दिलं होतं. जो पत्रव्यवहार केला तो हा विद्युत मंडळाला आम्ही हा पत्रव्यवहार केला होता. दुसरा पत्रव्यवहार जो केला आहे तो आम्ही इंदोरी ग्रामपंचायतला केला 2019 साली. तिसरा पत्रव्यवहार जो केला तो पंचायत समिती मावळ BDO यांना केला 2021 साली. हा BDOला करण्याचा कारण की ज्या जिल्हा परिषद शाळा इंदोरीची त्यांच्या 2 खोल्या, अंगणवाडीच्या 2 खोल्या त्या 716 सर्वे नंबरमध्ये येत होत्या. ज्यावेळेस आम्ही खरेदी झाल्याच्या नंतर मोजणी केली, त्याची कप्रत सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. मोजणी केल्याच्या नंतर ही त्याची कप्रत, हा 716 आणि ही त्याची ओरिजिनल कप्रत. ही कप्रत झाल्याच्या नंतर जिल्हा परिषदचे जे मुख्याध्यापक आहेत ते स्वतः आले, त्यांनी पाहिलं. आम्ही करण्याच्या अगोदर जेव्हा मोजणी केली तेव्हा तिथे मार्किंग केल्या.
त्यांनी हे मान्य केलं की आमच्या 2 खोल्या तुमच्याकडे आल्यात. त्यांनी त्यांची मोजणी करून घेतली आणि त्यानंतर त्या खोल्या त्यांनी स्वतःच्या खर्चाने काढून घेतल्या. तो अर्ज आपला होता. त्यानंतर जाधव फॅमिलीने असा आरोप केला आहे की आम्ही त्यांचे मीटर काढले, तोडून नेले, वॉट एव्हर जे काय त्यांनी सांगितलं. आता 2021 साली ह्याच कमल अनिल जाधव ह्या महिलेने MSABला हा अर्ज केलाय की हा आमचा सर्वे नंबर नाही आणि ह्या सर्वे नंबरशी आमचा काही संबंध नाही आणि ह्याच्यासाठी आलेल्या ज्या नोटीस आहेत आम्हाला, ह्या नोटिसाचा आम्हाला त्रास होतो, कृपया इथून पुढे आम्हाला त्रास देऊ नका. ह्या कमलची ह्याच्यावरती सही आहे. सेम दुसरा अर्ज हा अनिलचा आहे, तसाच अर्ज त्यांनी दिलेला आहे. बरोबर. आता सिटी सर्वेचा जो गट आहे हा 716, ही मोजणी झाल्याच्या नंतर हा 716 गट नंबर हा पूर्णपणे वेगळा याच्यामध्ये आहे. दुसरा अनिल जाधव यांचा गट नंबर सर्वे नंबर 720 हा वेगळा आहे आणि त्याच्यात जी मार्किंग दिसतीये ना, ही मार्किंग त्यांचं जुनं घर आहे, ज्याच्यामध्ये हे त्यांचे चुलत भाऊ हे तिथं आत्ता आज तगायत राहत आहेत. आणि अनिल शिवराम जाधव, कमल अनिल जाधव हे दोघेही इंदोरीमध्ये राहत नाही, हे मुंबईला राहतात. गेले 40 वर्षापासून हे मुंबईला राहतात. हा जो सिटी सर्वे नंबर आहे हा 721 ही जिल्हा परिषद शाळेचा सिटी सर्वे नंबर आहे. त्याच्यावरती ज्या मार्किंग दिसत आहेत तुम्हाला, त्या मार्किंग शाळेच्या आहेत, ज्या आज तागायत जागेवरती उपस्थित आहेत. हा आपण केला होता मोजणीसाठीचा अर्ज, हाही दाखवा. हा मोजणीसाठी आपण अर्ज केला होता, त्यावेळी चलन भरलं आणि त्याचा अर्ज केला. दुसरा हा आपण त्याचा टॅक्स भरतोय जागेचा, ही टॅक्सची पावती. एवढे सगळे डॉक्युमेंट्स आमच्याकडे आहेत, आम्ही दाखवतोय. आता अनिल शिवराम जाधव यांचं जे म्हणणं आहे की आमची इथं 8 गुंठे जागा आहे, 4 गुंठे नाही 8 गुंठे जागा आहे. ज्यावेळेस आम्ही आमदार साहेबांकडे गेलो त्यावेळेस आमदार साहेबांना त्यांनी असं सांगितलं की अण्णा आमचे गटाचे 4 गुंठे जागा आणि सिटी सर्वेची 4 गुंठे जागा, अशी आमची 8 गुंठे जागा आहे. तर अण्णांनी त्यांना असं सांगितलं आमच्या समोर की महसूल विभागाचा आत्ता संप चालू आहे, 2 दिवस थांब, 2 दिवसानंतर मी तुझा सिटी सर्वे ऑफिसरला बोलवून तुला सिटी सर्वे हा वेगळा करून देतो, तुला दाखवून देईल कुठं आहे कुठं नाही, त्यानुसार आपण बघू. तिथं जर राऊतांची 1 इंच जरी जागा जात असेल तरी मी तुला घेऊन देणार नाही, किंवा राऊतांकडे जर तुझी 1 इंच जागा जात असेल तरी सुद्धा राऊतांना मी ती घेऊन देणार नाही. पण त्या महिलेला थोडा सुद्धा दम धीर नाहीये. तिने अण्णांवरती सुद्धा ताशेरे ओढले, वंचित बहुजन समाजाच्या काही लोकांना आणून दिशाभूल केली, वंचित बहुजन आघाडीच्या लोकांना आणून दिशाभूल केली आणि गावामध्ये अफवा पण पसरवत आहेत बऱ्याच. आणि जी FIR आमच्यावरती त्यांनी दाखल केली आहे त्याच्या कलमांवरती ते बोलले. आता कलम हे जे टाकले जातात हे कलम आम्ही आमच्या मनाने तर नाही सांगितले, आमच्यावर तर FIR झाली आहे. म्हणजेच काय झालंय, आता हा जो प्रकरण आहे हे न्यायप्रविष्ट आहे आणि न्यायप्रविष्ट प्रकरण असल्या कारणाने आम्ही आज आमचा वकील दिलेला आहे. सोमवारपासून आम्ही सुद्धा कायदेशीर कारवाईतनं पुढे जाणार आहोत. ह्याच्यावरती जे पण काही गोष्टी होतील ते आता इथून पुढे कायदेशीर होतील. आणि मला नाही वाटत आता की एवढे सगळे दस्तऐवज जे आम्ही दाखवलेत त्यांच्याकडनं तुम्हाला पाहायला मिळाले असतील नसतील मला माहीत नाही, पण तुम्ही सुद्धा त्यांचे दस्तऐवज चेक करा. आम्हालाही वाटतं ज्यांची त्यांची जागा आहे ते त्यांना मिळावा, कुणावरती अन्याय होऊ नये. पण नाहक त्रास, आम्ही सुद्धा शेतकरी कुटुंब आहोत, लहानपणापासून हे आमच्या बाजूलाच राहतात, शेजारीच राहत आहेत ना. आम्ही आजपर्यंत यांना कधी त्रास दिला नाही, यांच्याकडनं आम्हाला कधी त्रास झालाय. पण हे मुंबईला राहत असल्या कारणाने कोणी सांगत असेल की बाबा इंदोरीमध्ये जागेचे रेट वाढलेत किंवा आणखीन काय झाले, त्याच्यावरनं कोणाचं काही ऐकून ते लोक जर काही करत असतील तर ह्या गोष्टीला काही अर्थ नाही, काही तथ्य नाही. जी जागा त्यांची आहे ती त्यांचीच आहे, जी आमची आहे ती आमची आहे. आमची जागा आम्हाला मिळावी आणि त्यांची जागा त्यांना मिळावी, बस एवढाच विषय. आमच्या जागेचे आम्ही प्रूफ दिलेत. आता बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या न्यायप्रविष्ट आहेत त्या आम्ही कोर्टमध्ये पाहू. आणि ज्या लोकांना घेऊन त्यांनी आमच्यावरती गंभीर आरोप केलेत त्या लोकांवरती सुद्धा आम्ही न्यायालयात आमच्या वकिलांमार्फत जी पण काय कायदेशीर प्रक्रिया असेल ती पूर्ण करू. काय सांगाल, काय नाव तुमचं? मी सुहास ज्ञानोबा राऊत, मी या जागेचा मालक असून माझ्याकडे त्यांचा सिटी सर्वेचा नकाशा आहे पूर्ण गावाचा. त्या गावाच्या नकाशामध्ये
त्यांचा सिटी सर्वे नंबर 721 आणि माझा सिटी सर्वे नंबर 716, मराठी शाळेचा सिटी सर्वे नंबर मराठी शाळेचा 721, हे सर्व सिटी सर्वे नंबर आणि मोजणी सगळी वेगळी आहे. तरीही ते आम्हाला असं दर्शवितात की 716 मध्ये जे असलेले बांधकाम हे आमचे आहे आणि ते आम्हाला पाहिजे आणि त्याची नुकसान भरपाई ते आमच्याकडे मागतात ते. तर हा 716 सिटी सर्वे नंबर हा माझा असून तिथं मी जी साफसफाई केली त्यांनी तिथं मला आडवं लावलं, माझ्यावर पोलीस फौजदारी गुन्हा दाखल केलेला आहे. एवढंच बोलतो मी. तुम्ही या ठिकाणी अनिल शिवराम जाधव यांच्याकडनं किती गुंठे जागा घेतलेली आहे आणि तुमच्या नावावर केली का? किती पैसे घेतले आणि कधी घेतले? ते 2007ला अनिल शिवराम जाधवकडून आम्ही 2 गुंठ जागा घेतली होती, आमच्या सासऱ्यांनी घेतलेली होती. आता त्याच्यामुळं राऊत म्हणतात की आमची तिथे निघते म्हणून जागा. त्याच्यामुळं अनिलने तुमच्या नावावर करून दिली का? अनिल शिवराम जाधवने पूर्ण हा म्हणजे खरेदी खत आहे. सातबाऱ्याला सिटी सर्वेला तुमचं नाव आलं. 7 बाराला नाव आहे आमचं. आहे आहे नाव आहे ते. सासऱ्यांचं आहे ना आमच्या. ताबा नाही आता आमची पण हा, तर या ठिकाणी अनिल शिवराम जाधवचा चुलत भाऊ आहे. काय सांगाल? तो सांगतो की आमची एवढी जागा आहे, तेवढी जागा आहे, तुमची एकत्रित जागा होती. नेमकी किती जागा आहे तुमची? कारण काय ना, कसं होतं साहेब, त्यांनी काय केलं पहिलं, त्यांनी शिंदेला जागा वापरली. शिंदेहून जागा परत तिथून काढली, जागा इथं वापरली आणला, इथून जागा काढली नवग्यांना. पण तिथून जागा काढली परत तिथं म्हणतो आता काय म्हणते 4 गुंठे माझी जागा आहेच म्हणतो. कुठं जागा आहे तुझी 4 गुंठे? दाखवून द्या ना 4 गुंठे जागा कुठे. म्हणजे आम्ही तो काय मुंबईतून आलो, तो काय मोठा हे नाही आपला. तर आम्ही त्याला डाळा तयार, त्याला मी तर म्हणतो माझी 2 गुंठे देऊन टाक आणि 2 गुंठे याला देऊन टाक. कशाला तू मीटरचं बसत? तू 4 गुंठे आहेच तुझी जागा कुठे? पैसेच पहिले तू घेऊन गेला तू, आता कुठे जागा तुझी राहिली? आज जे काही वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना जागेवर आणून त्यांनी जे राऊत कुटुंबावर आरोप केले, त्याच्यात किती खरेपणा किती आहे? काय आहे? पण यांचा आरोप माझा नाहीच ऍक्च्युली. तुमच्या चुलत भावानी चुलत भावाने केले. आता यांना बोलून मला फायदाच नाही काय, कारण की तिने केले सगळं. मी डोळ्याने पाहत होतो सगळं. ते यायचं इथून बंडल घ्यायचं, तिकडे जायचं, मस्त मजा मारायचं, परत यायचं ते पेपर उचल इकडे टाक, इथून पेपर उचल तिकडे टाक. स्वतः सासूला तिने फसवले. तुमची ईशाला येणारी 2 गुंठे ती तरी तुमच्या नावावर केली का? करून घेऊ साहेब, आता ते आता झालं चूक जरा सगळं. ते आजूबाजू नाव आहे ती जागा. ती या ठिकाणी मुळामध्ये मावळ तालुक्यामध्ये जमिनीला सोन्याच्या किमती आलेल्या आहेत आणि यामध्ये जे काही बोगस दस्तावेज करून एकमेकांना जागा विक्री केल्या जातात आणि त्यामध्ये सांगतात की माझी जागा इथं आहे, असे अनेक प्रकार मावळ तालुक्यामध्ये घडत आहेत. काय नाव तुमचं आणि काय सांगाल? सर्वप्रथम सर्वांना जय भीम जय शिवराय. मी पॅन्थर दत्ता भाऊ गायकवाड, महाराष्ट्र राज्य व्यापारी आघाडीचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट. मी या ठिकाणी जसं दादांचा मला फोन आला त्वरित मी या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट चेक केले. डॉक्युमेंट चेक केल्यानंतर मला असं समजलं की दोन्ही गट हे वेगळे असल्यामुळे त्याच्या चतुर्सीमा मी चेक केल्या. चतुर्सीमा चेक केल्यानंतर मला असं जाणवलं की जाधव कुटुंबियाची जमीन ही दुसऱ्या बाजूला निघते. जर त्यांची जमीन जर दुसऱ्या बाजूला निघते तर आपण डॉक्युमेंटली सर्व चेक करून जर आपल्याला समजतंय, एखाद्या वकिलालाही समजतंय किंवा इतर व्यक्तींनाही समजतंय, मग आपल्याला ही गोष्ट समजून आपण पांघरून घ्यायचं काम का करतोय? जर आपल्याला स्वतःलाही माहीत आहे की जर माझी जमीनच तिथं नाहीये तर मी हे खोटं नाटक कशासाठी करतोय? तर हे जाधव कुटुंब हे खोटं नाटक करतं, हे फक्त 2 पैशासाठी यातून सिद्ध होते. या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी मावशी बोलल्या तर या जाधव कुटुंबियांनी ह्या मावशींना 2 गुंठे जागा ही विकलेली आहे आणि ती चुकीच्या पद्धतीने विकून त्यांना चुकीच्या ठिकाणी जागा देऊन त्यांची फसवणूक त्या मावशींनी केली आहे. मी मावळ 24 तासच्या माध्यमातून सांगू इच्छितो की त्या मावशींनाही न्याय भेटला पाहिजे आणि राऊत कुटुंबियांनाही न्याय भेटला पाहिजे. यासाठी मी स्वतः या ठिकाणी अन्याय जिथे होईल तिथे मी जातीने हजर असतो आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आरोप केले, परंतु त्यांनी मला वाटतं डॉक्युमेंट चेक करायला पाहिजे होतं. तेही लोक आमचीच आहे आणि ही लोक आमचीच आहे. जिथं अन्याय होईल तिथे आम्ही नक्कीच त्यांच्या पाठीमागं असो.
शेतकऱ्यांच्या पाठीमागे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही त्यांच्या पाठीमागे उभी राहील आणि शेतकऱ्यांना नक्की या ठिकाणी न्याय देईन असे मी आश्वासन देतो. धन्यवाद. मावळ तालुक्यामध्ये बनावट दस्त करून शेतकऱ्यांना त्रास देण्याच्या अनेक घटना घडत आहेत. तर ज्यांची शेती आहे त्यांनी त्यांची सातबाऱ्याला त्यांचीच आहे का, किंवा मोजणी करून घेऊन कप्रत करून घेऊन हद्दी कायम करून जर आपण संरक्षण कुंपण घातलं तर आपली शेती कायम राहणार आहे. नाही तर दरवर्षी मोजणी करत असताना शेतीचे बांध चतुर्सीमा बदलणं किंवा बोगस डॉक्युमेंट करणं. आता तर दुय्यम निबंधक कार्यालयांनी जर खरेदी खत झालं तर 15 दिवसामध्ये नोंद येते. त्यामुळे ते खरेदी खत सत्य आहे का असत्य आहे. मावळ तालुक्यामध्ये अनेक अशा टोळ्या आहेत की बोगस माणसं उभा करून बोगस दस्तावेज करण्याचे प्रकार चालू आहेत. त्यामुळं मावळकरांनो, जर आपल्या शेतीवर जर असं कुणी आरोप करत असेल तर तुमचे असणारे जे काही शेतीचे मूळ सातबारा आहे, मोजणी नकाशा आहे, कप्रत आहे, संरक्षक कुंपण आहे, तर तुमच्या जमिनी सुरक्षित राहू शकतात. आणि त्यात जर जमिनीवर कुणी जर अतिक्रमण करत असेल तर त्वरित तुम्ही थांबवलं तर त्यामध्ये आपली शेती वाचणार आहे. आणि त्यातच PMRDA आता ॲक्टिव्ह मोडला आहे. त्यामुळं अनधिकृत बांधकाम करीत असताल तर तुमच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो. आज राऊत कुटुंबियावर जाधव यांनी सांगितलं की आमच्या ज्या 7 रूमा आहेत त्या बांधलेल्या होत्या, लाईट बिल आमचं लाईट कनेक्शन होतं हे तोडलेलं आहे. वास्तव परिस्थिती बघता जाधव कुटुंबाची शेतीच उरत नाही. जे काही त्यांच्या पंजोबाच्या नावावर असणारी 4 गुंठे शेती ही जर वाटणी करत गेलं तर यांची शेती मुळात नसतानाही 2 गुंठे त्यांनी त्यांच्या भावालाही फसवलेलं आहे. आज राऊत कुटुंबावर असे आरोप केले जातात. तर कुठल्याही राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांच्या शेतीचा प्रश्न मांडत असताना पूर्ण अभ्यास करून मांडला तर अशी पश्चातापाची वेळ येत नाही. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.